नमस्कार मुलांनो. आज आपण आगगाडीतून फिरायला जायचं आहे. आगगाडीचं नाव ऐकल्यावर मजा आली असेल ना, कारण आपण मे महिन्यामध्ये आगगाडीतून गावाला जातो. तर तुम्हाला आगगाडीचं गाणं आठवतं का? झुक 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 हगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. आठवलं का? जेव्हा आपण गावाला जातो तेव्हा हे गाणं आपण नक्की ऐकतो. आता हे सुद्धा आगगाडीचंच गाणं आहे. मी पहिल्यांदा पूर्ण वाचून दाखवते, त्याच्यानंतर तुम्हाला समजून सांगते. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ, धावत जाते गावोगाव, हुंडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. आता ही गाडी झुक झुक कसं? या गाडीचा आवाज आहे. जेव्हा गाडी पुढे पुढे जाते, पहिला डबा जो असतो तो मशीनचा असतो. इथे काही ठिकाणी कोळशाची गाडी असते, काही विजेची चालणारी असते. पण जी मुंबईमध्ये चालणारी ट्रेन असते ती विजेवर चालते. परंतु ह्या गावच्या गाड्या ज्या असतात ना, त्या कोळशावर चालणाऱ्या असतात. आणि काय दिलं आहे? झुकझुक गाडी घरांची माळ. इथे बघा, ही कोळशाची गाडी असल्यानंतर इथून धूर बाहेर पडतो. आणि हे मागे जे डबे लावले आहेत, हे जणू काही घरांची माळ. घरं कशी असतात? चाळीमध्ये एका रांगेत एक असतात, बरोबर? मग असं वाटतं की जणू काही ही एक चालणारी रस्त्यावर चालणारी, चाकावर चालणारी चाळच जणू काही. धावत जाते गावोनगाव, प्रत्येक गावी जाते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा गावाला जाता, वेगवेगळी स्टेशनं येतात, त्या स्टेशनावर ती थांबते. कारण प्रत्येक स्टेशनावर काही लोकच उतरतात तर काही लोक चढतात, त्यामुळे ती प्रत्येक स्टेशनावर थांबते. हुंडत फिरते गावन. हुंडत फिरते म्हणजेच काय? ती फिरते, सगळीकडे फिरत राहते. प्रत्येक गाव तिला माहिती आणि प्रत्येक गावाला ती जाते, थांबते, लोकांना घेते, काही लोकांना आपल्या घरी सोडते. बरं. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. आता ही जी आगगाडी आहे, ही प्रत्येक सीझनमध्ये, सीझन म्हणजे ऋतू, प्रत्येक ऋतूमध्ये चालते. पाऊस असो, थंडी असो किंवा उन्हाळा असो, ती प्रत्येक ऋतूमध्ये चालते. आता पाऊस पडतोय म्हणून ती थांबते का? नाही. तर पाऊस जरी जोरात आला तर तिचं जे चालणं असतं ते हळूवार असतं, परंतु ती थांबत नाही. वारा आला तरी थांबत नाही, पण ती सरळ पुढे पुढे जात असते. कारण तिच्याबरोबर त्या ज्या लोकांना ती घेऊन आलेली असते, त्यांचं अर्जंट काही महत्त्वाचं काम असतं म्हणून जायचं असतं, किंवा लोक कामासाठी जाणार असते तरी जायचं असतं. त्याच्यामुळे ती कोणालाही थांबवू शकत नाही. ज्याला त्याला आपल्या कामासाठी जायचं असतं त्यांना ती त्या त्या ठिकाणी सोडते. ती कुठल्याही वादळाला, वाऱ्याला, पावसाला घाबरत नाही. वाटेत वादळ असो किती, कितीही जोरात वादळ आलं तरी ती चालत राहते. ती एक वेळ कधीतरी थांबते, परंतु ती पुढे जाते, पण हळूहळू जाते. कधी ज्या रेल्वेचे रूळ असतात, जसे आपले रस्ता असतो, रस्त्यावर गाड्या चालतात, तसे ही रेल्वे किंवा तुमची आगगाडी ही रुळावर चालते. जर रुळात पाणी भरलं असेल तर ती हळूवार चालते, परंतु ती ज्या माणसांना जिथे जायचं असेल ती त्यांना सोडते. कधीकधी तुम्ही टी व्हीवर किंवा रेडिओवर बातम्या ऐकते असाल की ही एक्सप्रेस आज 15 मिनटं उशिरा आहे,
महालक्ष्मी एक्सप्रेस 2 तास उशीर आहे. हे का होतं? कारण पावसामुळे. कधी-कधी पावसामुळे त्यांना सिग्नल मिळत नाही. आता आपल्या रस्त्यावरच्या गाड्यांना कसा सिग्नल असतो, ग्रीन असेल तर गाडी जाते, रेड सिग्नल असेल तर गाडी थांबते. तसा रेल्वे रुळावर सुद्धा सिग्नल असतो आणि जेव्हा ग्रीन सिग्नल लागतो तेव्हाच ती गाडी पुढे जाते. आणि गाडी का थांबते? तर कुठेतरी पाणी आलं असेल, पाणी जमलं असेल रुळावर. त्यामुळे कधीकधी गाडी पुढे लवकर जाऊ शकत नाही आणि म्हणून कधीकधी आपली गाडी उशिरा स्टेशनवर येते. परत तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. आता तिला नदी पहाड अडवीत नाही याचाच अर्थ, आता तुम्ही लोणावळा खंडाळा या ठिकाणी कधी गेला असाल. लोणावळा खंडाळ्यातून मोठे मोठे भोगदे म्हणजे डोंगर तोडून त्या डोंगरांमधून रस्ता काढलेला आहे. तर ती डोंगरातून जाते याचाच अर्थ तिला पहाड अडवत नाही, कारण पहाडातून तिला जाण्यासाठी रस्ता काढलेला असतो, म्हणून पहाड अडवत नाही. आणि दुसरी नदी, आता नदीमधून ट्रेन तर जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी नदीवर काय बांधलेले असतात? पूल. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ब्रिज. तर ब्रिजवरनं ती गाडी पुढे जाते. याचाच अर्थ तिला पहाड किंवा नदी कोणीही अडवत नाही. टाटा म्हणते झाडन झाड म्हणजे जेव्हा ती त्या रुळांवरनं धावत असते, आजूबाजूला झाडं असतात आणि झाडं वाऱ्याने डुलत असतात. तर डुलत असतात याचा अर्थ काय? ते एक प्रकारे त्या गाडीला टाटा म्हणतात. आपल्याकडे पाहुणे आले, ते पाहुणे जेव्हा चालले तर आपण त्यांना बाय बाय करतो, टाटा करतो. तसेच ही जी रेल्वे धावते आहे त्यांना झाडे बाय बाय टाटा करतात. खरोखरच करतात का? नाही, अशी एक कल्पना सांगितली आहे. कारण जशी गाडी धावते तसं त्या गाडीच्या वाऱ्याने ती झाडांची पानं, झाडांच्या फांद्या डुलतात. याचाच अर्थ ती झाडे त्या आगगाडीला टाटा करत असतात की भाई तू सुखरूप जा, सुखरूप लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी सोड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. छंद, आता छंद म्हणजे हॉबी. दुसरा शब्द आहे आवड. आपल्याला बऱ्याच प्रकारच्या आवडी असतात. उदाहरणार्थ कोणाला चित्रकलेचा छंद असतो, कोणाला गायनाचा छंद असतो, कोणाला वाचनाचा छंद असतो. छंद म्हणजे आवड. आता कवी म्हणतायत की या आगगाडीला छंद आहे लोकांना घरी सोडायचा, लोकांना परत घेऊन यायचा छंद असेल. किंवा उद्योग म्हणजे काम. लोक काम करतात. कोणाचा शेती उद्योग आहे, कोणाचा चित्रकला उद्योग आहे, कोणाचा बिल्डिंग बांधण्याचा उद्योग आहे, कोणाचा सुतार कामाचा उद्योग म्हणजे एक प्रकारे व्यवसाय, काम. प्रत्येकाचा कोणता ना कोणता तरी व्यवसाय असतो. तसंच हे कवी म्हणतायत की या आगगाडीचा लोकांना सोडणे, लोकांना घेऊन येणे हा जणू काही उद्योगच आहे. कारण असं कधी होतं का की 2-4 दिवस ट्रेन बंद आहे किंवा आगगाड्या नाहीत? अजिबात नाही, असं कधीही होत नाही. आता तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हालाही कळेल की आज ट्रेन बंद आहे, 2 दिवस ट्रेन, असं कधीच होऊ शकत नाही. कधी झालं तर अगदी उशिरा धावू शकतात, परंतु आज 2-4 दिवस ट्रेन धावणार नाहीत असं कधी होत नाही. कारण तो त्यांचा व्यवसायच आहे. कारण 2 दिवस जर थांबल्या गाड्या तर लोकांच्या कामांचे नुकसान होऊ शकतं. कारण आगगाडी किंवा ट्रेन ह्या लोकांना त्यांच्या त्यांच्या कामावर सोडण्याचे किंवा परत घरी आणण्याचे काम करत असतात. त्यामुळे आगगाडी बंद होणे शक्य नाही. म्हणून ते काय कवी म्हणतात की सर्वांना पोचवी घराघरा. तर ती आगगाडी त्यांच्या त्यांच्या गावी, कदाचित कोणी गावावरून आपल्या परत घरी येत असतील तेही होत असेल, किंवा मुंबईला आलेली लोके परत आपल्या गावी जाणारे असतील, असं काहीही होऊ शकतं. परंतु ही आगगाडी सगळ्यांना ने आण करण्याचे काम करीत असते. तर ही आता कविता तुम्हाला समजली असेल. तर
तर आता आपण ही कविता चालीवर म्हणायची आहे, कारण तुम्हाला तोंडी परीक्षेला ही कविता असणार. तुमच्या बाईंनी सांगितलं असेल ना. तर आता आपण काय करायचं आहे, ही कविता मी चालीवर म्हणते आणि ती चाल तुम्ही अत्यंत पूर्वपणे ऐकायचं आहे आणि लक्षात ठेवायची आहे आणि शाळेमध्ये सुद्धा अशाच चालीवर म्हणायची आहे. मग हे ऐकल्यानंतर तुमच्या बाई म्हणतील, अरे वा, किती छान म्हटली आहे कविता. मग तुम्हाला 10पैकी 10 किंवा 20पैकी 20 मार्क नक्की मिळतील. तर आता नीट ऐका. झुक 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 गाडी घरांची माळ, चालती फिरती अजीब चाळ, धावत जाते गावोगाव, हुंडत फिरते गावनगाव. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजीब चाळ, धावत जाते गावोगाव, हुंडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजीब चाळ, छंद म्हणा की उद्योग करा, सर्वांना पोचवी घराघरा. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजीब चाळ, धावत जाते गावोगाव, हुंडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला नडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग करा, सर्वांना पोचवी घराघरा. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजीब चाळ. झुक झुक गाडी, झुक झुक गाडी, झुक झुक गाडी, झुक झुक गाडी. आवडली की नाही कविता? अशीच कविता तुम्ही तुमच्या बाईंना म्हणून दाखवा बरं का. थँक्यू.